TK9 न्यूज लाईव्ह, बातमी आमची, तुमच्या न्याय हक्काची. नमस्कार, मी करण खोली. TK9 न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. प्रकाश भाऊ, शिरूर नगरपालिका निवडणुकीबाबत आपण स्पष्ट भूमिका मांडली आहे. तुमचा कुठल्याच पॅनलला आणि कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा असणार नाही आणि माझा फोटो पण वापरू नये असे स्पष्ट सांगितले. यावर आपण आजही ठाम आहात का? हो, याबद्दल मी आजही ठाम आहे. कारण की मला वाटतं आपण त्या दिवशी होता की नाही मला माहित नाही, ज्या दिवशी मी हे बोललो. गेले 2 दिवस शिरूरमध्ये म्हणजे दोन तीन मिटिंगा झाल्या आणि मी त्यावेळी सांगितलं होतं की माझ्या वैयक्तिक कामामुळे मला यावेळेस नगरपालिकेमध्ये पॅनल टाकणं हे शक्य होणार नाही. आणि जर आपण नगरपालिकेत निवडणूक लढवणार नाही तर फक्त पॅनल टाकून काही उपयोग होणार नाही. म्हणजे येणारे सगळे चांगलेच असतात, पण मी फक्त पॅनल टाकलं आणि मी जर नगरपालिकेत नाहीये तर थोडंसं ते काम करणाऱ्याला अडचण होईल. म्हणून मी माझा वैयक्तिक निर्णय घेतला की यावेळेस शिरूर नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण कुठेही वैयक्तिक भाग घ्यायचा नाही. पुढचा प्रश्न. तरी तुमचे काही सहकारी नगरसेवक लोकांना सांगतात प्रकाश शेटवर एका मोठ्या मंत्र्याचा दबाव आला म्हणून धारीवाल यांनी नगरपालिकेचे पॅनल उभे केले नाही. यावर आपण काय सांगणार? का खरंच तुमच्यावर दबाव होता का? मला ज्या पक्षाचे मला आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा फोन आलता, तसेच बीजेपी पक्षातले काही नेते मंडळींचा मला फोन आला होता. नंतर अशोक बापू पवार यांचंही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांचंही माझ्याशी बोलणं झालं होतं. आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाल्यांचेही काही नेते मंडळी मला पर्सनली भेटायला आले होते. सगळ्यांशी मला सांगितलं की आपण शिरूर शहर विकासाच्या माध्यमातून आपण बरोबर काम करूया. मला त्याच्यात मनस्वी आनंद झाला की इतक्या सगळ्या मोठ्या नॅशनल पक्षांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याला म्हणजे मला तो आनंद झाला. नंतर मी विचार केला की आपण निवडणुकीत आपण वैयक्तिक पार्टिसिपेट होणार नाही आणि सगळ्या इतक्या मोठ्या नेत्यांनी इतक्या मोठ्या पक्षाने जर आपल्यावर ही जबाबदारी दिली आहे आणि ती जर उद्या काही प्रकाराने मी जर ती नाही सांभाळू शकलो तर ते योग्य होणार नाही. माझे वैयक्तिक काम इतक्या दिवस माझ्या वडिलांचं छत्र माझ्या डोक्यावर होतं आणि माझे वडील आता राहिले नाही, मग व्यवसायाची जबाबदारी ही माझ्यावर असल्या कारणाने माझा मुलगा आत्ताच व्यवसायात 1-1.5 वर्षापासून व्यवसायात तो आला आहे आणि मग सगळा व्यवसाय सांभाळून आपण नगरपालिका सांभाळावी हे मला तर थोडं गावासाठी मी अर्ध्या रात्री हजर आहे, पण त्यासाठी फक्त नगरपालिका हेच माध्यम नाहीये. म्हणून मी यावेळेस त्या कुठल्याही प्रक्रियेत भाग घेतला नाही. आणि आपण प्रश्न विचारला की मला कोणाचा दबाव आहे का? मला कुठल्याही पक्षाचा कुठल्याही लोकांचा मला दबाव नाहीये. सगळ्यांशी आज पण माझ्या सगळ्या पक्षाशी तितकेच सलोख्याचे संबंध आहेत आणि तितकेच संबंध आहे. मला सगळ्या पक्षकारांनी मला विचारलं काय झालंय, तुम्ही काय याच्यातनं भाग तुम्ही घेत नाही. तुम्ही सांगितलं की माझी वैयक्तिक अडचण आहे, त्याच्यामुळे मी भाग घेऊ शकत नाही आणि मला कुठल्याही प्रकारच्या दबावाने आज पण माझे सर्व नेते मंडळीशी तितकेच चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. पुढचा प्रश्न. तुमचे जवळचे लोक सांगतात महाविकास आघाडीच्या पॅनलला तुमचा आतून म्हणजे छुपा पाठिंबा आहे. आता सगळं बोलणं झालं असून फक्त स्पष्ट बोलता येत नाही. ते 21 तारखेनंतर सक्रिय होतील. या अफवांवर आपण काय सांगणार? ही सर्व ज्यांनी कोणी अफवा तुम्हाला पसरवली असेल या कोणी माझ्या सहकारी मित्रांनी कोणी काही सांगितलं ते संपूर्ण खोटं आहे. मला जर करायचंच असलं आतून बाहेरनं मी कधी राजकारण केलं नाही. मी आमच्या वडिलांचा आदर्श घेऊनच पुढे व्यवसायात म्हणा या राजकारण समाजकारण म्हणा माझ्या वडिलांचा आदर्श घेऊनच मी काम करतोय. आणि मला वाटतं आमच्या धारीवाल कुटुंबानी असं कधी केलं नाही. आतून एक आणि बाहेरनं एक जे काय आहे ते उघड आहे. कोणी माझ्या नावाची जर बदनामी करत असेल तर शिरूरच्या जनतेला मी विनंती करतो की कुठल्याही याच्यावर आपण विश्वास न ठेवता आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात. मला जर सांगायचं असतं तर मग मी पॅनलच टाकला असता ना, पण मी पॅनल याच्यामुळे नाही टाकला की मला वैयक्तिक जमणार नाही, पण मी आतून बाहेरून कधीच काम करत नाही, या पुढेही करणार नाही. इतकं मी शिरूर त्या पूर्ण जनतेला मी माझं जाहीर आव्हान करतो. माझं नाव जर कोणी तुमच्याकडे जर घेतलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणे तर याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये.
पुढचा प्रश्न. महाविकास आघाडीचे समर्थक आणि तुमचे जवळचे सहकारी लोकांना खासगीत भेटून अगदी घरी जाऊन सांगतात, ही निवडणूक आपण फक्त प्रकाश भाऊंच्या अस्तित्वासाठी लढत आहोत. यावर आपलं काय मत आहे? तुम्ही दरवेळेस महाविकास आघाडी असं का सांगताय खोले साहेब? हे मला समजलं नाही. कारण की मी त्यावेळेस सर्वच जण आपले आहेत, तर मग महाविकास आघाडी असं काही वेगळं कुठलं तुम्ही हे काढलाय पक्ष? माझ्याकडे जरूर सर्व नेते मंडळी आली होती की आम्ही काय करावं, तुमची भूमिका नाही, माझी इच्छा नाहीये. म्हटलं बघ, तुम्ही तुमच्या पक्षाचं अस्तित्व हे तुम्ही ठेवा. तुम्ही कुठल्याही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला पॅनल टाकायचं तर पॅनल टाका. माझ्या याच्यात काही म्हणणं नाही. सगळ्या पक्षाशी, सर्व शिरूरच्या जनतेशी माझे आज पण तितकेच सलोख्याचे आणि चांगले संबंध आहे. आणि मी नंतर पाठिंबा देणार आहे की 21 तारखानंतर मी काही माझा निर्णय जाहीर करणार, हे अतिशय खोटं आहे. असं कुठेही मी बोललोय. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, मी आतून बाहेरून हे कधीच कुठलं राजकारण करत नाही. मी एकट्या राजकारणामध्ये नाहीच आहे. राजकारणाची मला आवड पण नाही. मी समाजकार्य करतो आणि मी आतून जाणारा मी मेंबर नाहीये की मला की आतून मग इलेक्शन झाल्यानंतर मी पाहिल, 21 तारखेनंतर मी पाहिल. या पूर्ण इलेक्शन होईपर्यंत मी कुठल्याही बाबतीत सक्रिय नाही. कोणाला आतून बाहेरून कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. तर सर्व जनतेने याच्याकडे पण आपण लक्ष द्यावं. पुढचा प्रश्न. प्रकाश भाऊ, शिरूर शहरात अशी चर्चा आहे, तुमचेच सहकारी सांगतात, निवडणूक झाल्यानंतर स्वतः प्रकाश धारीवाल कॉप म्हणून सभागृहात येणार आहेत. कॉप म्हणून मला याची आवश्यकताच नाही या सभागृहात. मी जर आलो असतो तर मी निवडणुकीला सामोरं गेलो असतो, जनतेला सामोरं गेलो असतो. पण माझ्या वैयक्तिक, मी परत तेच सांगतो तुम्हाला, तो बऱ्याचदा रिपीट होतोय, पण माझ्या वैयक्तिक कामामुळे, माझ्या अडचणीमुळे मी त्या ठिकाणी भाग घेणार नाही आणि घेतलाही नाही. आणि कॉप मेंबरचा तर प्रश्न येत नाही. मी मागून जाऊन नगरपालिकेत काम करणं हे मला जमणार नाही. आणि मी केलंच असतं तर मग पॅनल टाकला असता आणि निवडून गेलो असतो. पण मी असं कॉप मेंबर म्हणून मी कधीही जाणार नाही. आणि कोणी जर अफवा पसरत असेल तर त्या अफवावर शिरूरकरांनी कोणी विश्वास ठेवू नये अशी नम्र विनंती करतो. पुढचा प्रश्न. शिरूर शहरातील सामाजिक प्रश्नाबाबत आपण लक्ष घालणार का? आणि काही चुकीचे कामे झाली तर जनतेसाठी रस्त्यावर उतरणार का? शिरूर कामात पूर्वी पण मी पहिलाही म्हटलं, मी राजकारणात नाही पण समाजकार्य मी नक्कीच करेल आणि ते मी आतापर्यंत पाळत आलेलो आहे. या पुढच्या काळात सुद्धा राजकारणात मी पार्टिसिपेट होणार नाही, पण सामाजिक कामात या नगरपालिकेमध्ये जर कोणाला असं वाटलं की मला काही विचारायचं आहे तर नक्कीच मी माझ्या प्रकारे चांगला सल्ला देण्याचा, मी कोणी असो, कुठल्याही पार्टीच्या असो, कुठल्याही पक्षाच्या असो, मी नक्कीच तो प्रयत्न करेल. मी शिरूरकरांसाठी सदैव हजर राहीन. आणि काही नगरपालिकेत उद्या चुकीचे कामे घडले तर जनतेसाठी रस्त्यावर उतरणार का? काही उद्या नगरपालिकेत चुकीचे कामे घडले तर मी जनतेबरोबर पहिला सामोपचाराने त्यांच्याशी बोलेल की बाबा इथे चुकीचं काम होतं, याचं काय आहे, की पहिला त्यांच्याकडनं भूमिका जाणून घेईल. समाधान झालं तर योग्य आहे, नाही समाधान झालं तर जनतेबरोबर मी सुद्धा त्यांच्याकडे आपण त्यांना जाब विचारायला नक्कीच जाऊ. माननीय प्रकाश भाऊ, उद्या होणाऱ्या शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आणि शिरूर शहराच्या जनतेला आपण काय आवाहन करणार आहात? मी उद्या होणाऱ्या शिरूर पालिकेच्या निवडणुकीला मी इतकंच आव्हान करेन की ही निवडणूक आपण अतिशय खेळामेळाने करा. वैयक्तिक एकमेकाचं काही पण असेल ते वैयक्तिक भांडणाचं स्वरूप आणू नका. शेवटी आपण गावातले सुज्ञ नागरिक आहोत. सगळ्यांना एकमेकाशी आपण सलोख्याचं वातावरण आपण या ठिकाणी ठेवा आणि आपल्याला जे उमेदवार चांगले वाटतात, योग्य वाटतात, त्यांना आपण सहकार्य करा. फक्त चुकीच्या वातावरणाकडे, या चुकीच्या वळणावर कोणी जाऊ नये. आतापर्यंत जशी आपण नगरपालिकेचं काम चांगलं करण्याचा प्रयत्न करत आलात तर उद्याच्या भविष्यकाळात आपण तेच करावं. आणि सर्व मेंबरांना, ते कुठल्याही पक्षात असो, कुठल्याही असो, ते मेंबर पाहून आपण त्यांना मत द्यावं इतकी मी आग्रहाची विनंती शिरूरकरांना करेल. नमस्कार. माननीय प्रकाश भाऊ, आपल्या एवढ्या मोठ्या व्यवसायाच्या व्यापातून आपण आपला अनमोल वेळ आमच्या TK9 न्यूजसाठी दिला आणि संवाद साधला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. TK9 न्यूज लाईव्ह, बातमी आमची, तुमच्या न्याय हक्काची.